छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई यांना त्रिवार वंदन। चेंबूर विधानसभा 173 मधून मी दीपक निकाळजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर या पक्षाच्या माध्यमातून मी इलेक्शन मध्ये उभा आहे। आणि मला तुम्हाला एकच सांगावंसं वाटतंय की ज्यावेळेस मी आता लाल डोंगर मध्ये पदार्पण केलं त्यावेळेस लाल डोंगरच्या जनतेने माझं जसं स्वागत केलं, खरोखरच माझं मन भारावून गेलं। आणि मला तुम्हाला एकच सांगावंसं वाटतंय की आपला हा निळा झेंडा, चेंबूरचा हा बालेकिल्ला आहे आपला, लाल डोंगर, पे लोखंडे मार्ग, चेंबूर हा मतदारसंघ हा आपला बालेकिल्ला आहे। तर मला आपल्या सर्वांना एकच सांगायचं आहे की आतापर्यंत गेले 10-20 वर्ष आपण बघतोय, पण आपली मतं विभाजन होत होती, आपली मतं विभाजन होत होती। पण आता वेळ आलेली आहे, आपली मतं विभाजन न होता समोरच्यांची मतं विभाजन होत आहेत। त्यामुळे आपल्याला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे। आणि आपण सर्वांनी आशीर्वाद दिला तर मी नक्कीच विधान भवनात जाईल आणि आपण सर्वजण मला विधान भवनात पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर मला तुम्हाला एकच सांगायचं वाटतं की आपल्या या बाजूला स्वस्तिक पार्क मध्ये, या स्वस्तिक पार्क मध्ये आंबेडकर भवनचं काम चालू होतं। स्थानिक आमदार प्रकाश फत्तरपेकर त्यांनी ते विधान भवनामध्ये प्रश्न मांडला आणि ते काम बंद पडलं। आता तुम्ही मला सांगा, आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करणारा व्यक्ती आपण त्याला निवडून देऊ शकतो का? म्हणून आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांचा विचारात हा पक्ष आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, हा निळा झेंडा मी दीपक निकाळजे घेऊन चाललेलो आहे। मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे, तुम्ही देणार की नाही? एकदा बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आपण सर्वांनी मला जी साथ दिली आणि आमचे सहकारी बाप्पा शिंदे, त्यांचं स्वप्न पण होतं की भाऊ चेंबूरचे आमदार बनतील, आपण सर्वांनी मला आमदार बनवायचं आहे आणि बाप्पासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे। त्याचबरोबर आपण सर्वजण इकडे आलात, मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। आणि आपल्याला चेंबूरचा विकास घडवायचा आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून। मी आज आमदार झालो तर मी हा एकटा आमदार नाही, आपण सगळे माझ्या बरोबर आमदार असणार। त्यामुळे चेंबूरचा आमदार एकच नाही, आपण सर्वजण आमदार असाल। मला खरोखरच आपल्या सर्वांची उपस्थिती आज सुरुवातीपासून मी बघतोय की चेंबूरची जनता जी आहे, जी रिपब्लिकन तळमळ आहे, लोकांना वाटतं की भाऊ एकदा उभे राहिले, दोनदा राहिले, तिसऱ्यांदा राहिले, पण मी शेवटपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन जातच राहणार। म्हणजे कितीही वर्ष झाली, किती काही झालं, बरेपर्यंत शेवट फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा माझ्या खांद्यावर असेल। आणि मला तुम्ही सर्वजण साथ द्याल अशी मला अपेक्षा आहे। आणि आपण आपल्या ताकदीवर आज मला एक सांगा, अख्ख्या महाराष्ट्रामधून बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचं स्वप्न, बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण करायचं स्वप्न हा फक्त दीपक निकाळजे तुमच्या ताकदीवर करत आहेत। म्हणून आपली ताकद आपण सर्वांनी लावून येणाऱ्या विधानसभेमध्ये मला निळा झेंडा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठवायचं आहे, एवढीच आपल्याला विनंती करतो। आणि निवडून आलो तर भाजप बरोबर जाणार नाही, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो। आणि माझ्या मुस्लिम बांधवांना आणि सर्वांनी, मुस्लिम बांधवांनी दिलाय, रिपब्लिकन सर्व जनतेने दिलाय, रिपब्लिकन सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिलाय, मी त्या लोकांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि आपण शेवटी एकदाच बोलायचं आहे, आपल्याला आपला विजय जो करायचा आहे तो फक्त एकाच शब्दावर करायचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। सर्व दीपक भाऊ आहे बुलंद आवाज, जीवनिष्ठ सर्व सज्ज इंडिया आहे।
हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।